आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. लोकनेते सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवस सप्ताहाची सुरुवात यंदा पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे आषाढी एकादशीच्या पावन दिवशी वृक्षारोपण आणि फराळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी सरकार साहेब रावल यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र यंदा दोंडाईचा येथे होणाऱ्या भव्य वाढदिवस सोहळ्यामुळे मांडळ येथील कार्यक्रम एकाच दिवशी आयोजित करण्यात आला. आई सप्तशृंगी माता मंदिर परिसर आणि घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. यातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. त्यानंतर एकादशी निमित्त भाविक आणि ग्रामस्थांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आई सप्तशृंगी मातेकडे सरकार साहेब रावल यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे तसेच सामाजिक कार्याला अधिक बळ मिळावे अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, धनंजय मंगळे, रामनाथ मालचे, संचालक राजेंद्र बागुल, गुलाबराव सुराय, नगरपालिकेचे सभापती शरद कागणे, प्रफुल्लभाऊ साळुंखे, देवेंद्रजी नागरे, सरपंच महेंद्र पवार, धीरज बडगुजर, डोंगरदादा बागुल, भिका देवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष उपलब्ध करून कार्यक्रमात सहकार्य केले. सूत्रसंचालन माजी उपसरपंच रामकृष्ण जगन्नाथ मोरे यांनी केले. तर पर्यावरण संवर्धन, समाजसेवा आणि धार्मिक परंपरेचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला. प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज दोंडाईचा. जिल्हा धुळे येथील आई सप्तशृंगी माताचे जे पुरातन मंदिर आहे, गेल्या अनेक दिवसापासून गावकऱ्यांची इच्छा होती की मंदिराचं नवीन निर्माणचं कार्य झालं पाहिजे. पूर्ण गावकऱ्यांनी ते मनावर घेतलं आणि आपण समोर बघत असणार तर आई सप्तशृंगी मातेचं मंदिराचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. पण मातेचं मंदिराजवळचा जो सभामंडपाचे आज आषाढी एकादशी निमित्ताने भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्याचप्रमाणे नव्यानेच माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या अथक प्रयत्नातून जो घाट रस्ता झालेला आहे, त्या घाट रस्त्याच्या आजूबाजूस वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देखील या परिसरातील लोकनेते आदरणीय सरकार साहेब रावल यांचा वाढदिवस 2 ऑगस्टला आहे. दरवर्षी मांडळ गावात 2 ऑगस्ट रोजी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपण घेत असतो. परंतु यावर्षी 2 ऑगस्ट रोजी दोंडाईच्या शहरात महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर येणार आहे आणि तो कार्यक्रम मोठा असल्याने आपण आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी सरकार साहेब रावल यांचा वाढदिवसानिमित्ताने या मंदिर परिसरात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम व फराळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मोठ्या संख्येने गावकरी या कार्यक्रमात सहभागी झालेले. निश्चितच मला आशा आहे की लवकरच या परिसरात जे काही झाडं लावले जातील ते वटवृक्षात रूपांतर होईल आणि यासाठी आम्हाला सामाजिक न्याय, आपलं सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून वृक्ष उपलब्ध करून दिलेले आहे. त्यांचे देखील मी आभार मानतो आणि या मंदिर कार्यामध्ये ज्यांचे योगदान या ठिकाणी लाभलेले ते सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. असंच योगदान पुढे जोपर्यंत हे मंदिर पूर्ण होतं तोपर्यंत लाभावं अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बोला सप्तशृंगी माता की जय.